आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। युतीची घोषणा राज ठाकरेंनी यावेळी केलेली आहे। सगळ्या मराठी बांधवांनी आमच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन राज ठाकरेंनी यावेळी बोलताना केलेलं आहे। यावेळी युतीची घोषणा झालेली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृतरित्या घोषणा झालेली आहे। प्रत्येक कार्यकर्ता ज्या दिवसाची आज वाट पाहत होता तो दिवस आज आलेला आहे। आणि या ठिकाणी जर आपण महत्त्वाचे क्षण खरं तर आपण पाहतोय, संजय राऊत यांना ओढून राज ठाकरेंनी मध्ये घेतलेलं आहे। खरं तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा एकत्रित आणण्यासाठी संजय राऊत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं आत्ताच्या दृश्यांमधून आपल्याला हे राज ठाकरे यांनी दाखवून दिलेले आहे। शेजारी अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, त्याचप्रमाणे रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे सुद्धा मंचावर आता उपस्थित आहेत। आणि एकंदरीतच ठाकरे बंधूंच्या या औपचारिक युतीवर आता खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर एक फोटो आपल्याला पाहायला मिळतोय, जो महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे। अरविंद सावंत पुष्पगुच्छ देताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच दोघांच्या युतीची आता ही औपचारिक घोषणा झालेली आहे। मुंबई महापालिकेसाठी जागा ठरलेल्या आहेत। अर्थातच या जागा आत्ता आम्ही सांगणार नाही, कारण सध्या टोळ्या, लहान मुलांच्या टोळ्या, पळवणाऱ्या टोळ्या सुळसुळाट त्यांचा झालेला आहे। आणि अशाच प्रकारच्या आणखी 2 टोळ्यांची त्यामध्ये ॲडिशन झाल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं। सध्या ठाकरे बंधूंचे मामा चंदूमामा वैद्य या ठिकाणी दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत आनंदी असा चेहरा चंदूमामांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे संजय राऊत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे एक एकत्रित फोटो आपल्याला घेताना 2 ठाकरे बंधू दिसत आहेत। त्याचप्रमाणे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे। खरं तर चंदूमामा यांच्या जेव्हा मुलाखती झालेल्या होत्या आणि झी 24 तासने सुद्धा जेव्हा त्यांची मुलाखत घेतलेली होती त्यावेळी त्यांनी प्रचंड आनंद व्यक्त केलेला होता। 2 ठाकरे बंधू आता कायमस्वरूपी एकत्रित आल्याचा एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। आणि ते त्यांनी त्यांच्या मुलाखतीमधून सांगितलं होतं, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे होणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया चंदूमामांनी दिली होती। आणि एक प्रकारे तेच आनंद अशी त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर यावेळी राज ठाकरेंनी बोलताना जे काही मला बोलायचं आहे ते मी जाहीर सभेत बोलीन। माझी एक मुलाखत झाली होती, त्या मुद्दामून आठवण करून देतो। त्यात मी म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। तिथून एकत्र येण्याची सुरुवात झाली, त्या वाक्यापासून झाली। कोण किती जागा लढवणार, आकडा काय हे आता सांगणार नाही तुम्हाला। महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवण्याच्या टोळ्या फिरत आहेत, त्या 2 जास्त टोळ्या ॲड झाल्यात। त्या राजकीय पक्षातील टोळ्या पळवतात, जे निवडणूक लढवत आहेत त्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल, कधी भरायची ती कळवली जाईल। महाराष्ट्र ही प्रतीक्षा करत होता। शिवसेना आणि मनसेची युती झाली, ही जाहीर घोषणा राज ठाकरेंनी यावेळी करून टाकलेली आहे। अगदी, आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मंगल कलशाची आठवण यावेळी संजय राऊत यांनी करून दिली। मराठी ऐक्याचा हा मंगल कलश आहे, हा भगवा महाराष्ट्रावर ऐक्याचा ध्वज फडकावणार असं राऊत यांनी घोषणा केली। आणि सूत्र त्यांनी उद्धव ठाकरेंकडे दिली।